डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि कल्पना करा, एक राजकुमार ज्याच्याकडे सगळं काही आहे. सत्ता, संपत्ती, सुख. पण तरीही मनाच्या आत खोल कुठेतरी एक रिकामपण आहे. कपिलवस्तू नगरीत जन्मलेला सिद्धार्थ राजाचा लाडका मुलगा. त्याच्या आयुष्यात दुःखाला प्रवेशच नव्हता. सोन्याचे महाल, नृत्य, संगीत, ऐश्वर्य, सगळं काही परिपूर्ण. पण मन कधी महालात राहत नाही. ते प्रश्न विचारत राहतं. एक दिवस तो बाहेर पडला आणि त्याने पाहिलं, एक वृद्ध माणूस. वाकलेली पाठ, थरथरणारे हात. हे काय आहे? उत्तर मिळालं, हे वृद्धत्व आहे. थोडं पुढे एक आजारी मनुष्य, वेदनेने तडफडणारा. आणि मग एक मृतदेह. त्या क्षणी त्याच्या मनात वादळ उठलं. जर हे प्रत्येकाला होणार असेल, तर माझ्या सुखाचा अर्थ काय? त्या रात्री त्याला झोप आली नाही. राजवाडा त्याला पिंजऱ्यासारखा वाटू लागला. रात्रीचा गडद अंधार, पत्नी आणि लहान मुलगा शांत झोपलेले. तो शेवटचं एकदा त्यांच्याकडे पाहतो. डोळ्यांत प्रेम, पण त्याहून मोठा प्रश्न. आणि तो निघून जातो. राजकुमार आता एक शोधकर्ता झाला होता. जंगल, उन्ह, पाऊस, थंडी, कठोर तपस्या. दिवसाला एक दाणा. शरीर सुकलं, शक्ती कमी झाली, पण सत्य मिळालं नाही. एक दिवस तो बेशुद्ध पडला आणि त्याला जाणवलं, अति काहीच चांगलं नसतं. ना अति सुख, ना अति दुःख. जीवनाचा खरा मार्ग मध्यम असतो. तो एका वृक्षाखाली बसला. संकल्प केला, सत्य मिळेपर्यंत उठणार नाही. रात्र वाढत गेली. मनात शंका आल्या, भीती आली. तू अपयशी आहेस, परत जा. पण तो हलला नाही. तो शांत बसला. स्वतःच्या मनाला पाहत राहिला. आणि पहाट झाली. सूर्य उगवला आणि त्याच्या आतही प्रकाश उगवला. तो झाला बुद्ध, जागृत झालेला. त्याने सांगितलं, दुःख आहे, पण दुःखाचा अंतही आहे. रागाने नाही, युद्धाने नाही, तर करुणेने. आज तुम्हीही संघर्ष करत असाल, पण लक्षात ठेवा, सर्वात मोठी लढाई बाहेर नाही, ती आपल्या मनाशी असते. जो मन जिंकतो, तो जग जिंकतो. एक दीर्घ श्वास घ्या, शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी खरंच कोण आहे? कदाचित तुमच्यातही एक बुद्ध जागा होण्याची वाट पाहत असेल.